या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता, ज्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं, की आपल्या फोनने कसं स्टेबल फुटेज घ्यायचं आहे. आपल्याला जो फोन आहे कसा पकडायचा आणि कशा पद्धतीने चांगलं स्टेबल फुटेज येईल. अशा प्रकारचं मी सांगितलं होतं. पण त्या व्हिडिओवर काही लोकांचा असा प्रतिसाद आला, की आपल्याला काय गरज आहे चांगला फोन स्टेबल पकडायची. आपल्याला आफ्टर एडिटिंगमध्ये पण आपण स्टेबल करू शकतो किंवा काही मोबाईलला ऑलरेडी स्टेबलायझेशन असतं. पण ह्या दोन्ही पण जे ऑप्शन आहेत ते तुमचे एक लिमिटेड टाईमपर्यंत किंवा 1-2 क्लिप जर असतील तर साहजिक आहे. तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे. पण आपल्याला जर जास्त क्लिप जर असतील तर त्याला आपण जास्त नाही करू शकणार स्टेबलाइज. आणि जे पण आपण एडिटिंगमध्ये स्टेबलाइज करतो ना, तेव्हा ते जे सॉफ्टवेअर असतं आपलं, ते काय करतं, आपला जो व्हिडिओ असतो त्याला अगोदर झूम करतो आणि नंतर त्याला की फ्रेमचा वापर करून नंतर त्याला स्टेबलाइज करतं. आपला जेव्हा पण जो फुटेज आहे तो झूम जेव्हा पण होतो ना, तेव्हा आपली जी क्वालिटी लॉस होते. त्यामुळे जे आफ्टर एडिटिंग जे आपण स्टेबलायझेशन करतो ना, ते पण प्रॉपर दिसायला चांगलं दिसतं, पण ती क्वालिटीला ड्रॉप होते थोडीशी. आणि जे आपण म्हणतो ना, की कॅमेऱ्याला स्टेबलायझेशन आहे, ते पण काही फोनमध्ये फक्त जेव्हा पण आपण स्टेबलायझेशन ऑन करतो ना, तेव्हा ते फक्त 1080pमध्ये शूट करतं. ती पण क्वालिटी लॉसचं एक साईनच आहे. आणि मी जे बोललो होतो ना, की अशा पद्धतीचा जर आपण फोन पकडला, तर चांगला स्टेबलाइज आपला शूट येईल. तर याचं कारण माझं असंच होतं, की आपल्याला नंतर कुठल्याही प्रकारचं असं एडिटिंगमध्ये किंवा असं काही करायचं गरज नाही पडणार. आणि हे बघा, आपले जे मूव्ही मेकर आहेत, जे की मोठमोठाले सिनेमा बनवतात ना, ते मोठमोठाले क्रेन वापरतात, मोठमोठाले गिम्बल वापरतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात. ते कशासाठी? त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये स्टेबलायझेशन नसतं का? किंवा ते आफ्टर एडिटिंगमध्ये त्यांच्याकडे तर एडिटिंगचा मोठा सेटअप असतो ना, तर ते तर अजून चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे स्टेबलाइज केलं असतं ना फुटेजला, तर ते त्यांनी असं कशाला केलं असतं? तर माझं सांगण्याचं असंच तात्पर्य आहे, की तुम्ही काय करा, जेवढं होईल तेवढं चांगल्या क्वालिटीमध्ये जेवढं होईल तेवढं प्री शूटिंगमध्ये जेव्हा पण तुम्ही शूट करताना तेव्हाच तुमचा जो फुटेज आहे, जो व्हिडिओ तेव्हाच स्टेबल शूट करून घ्या. जेणेकरून तुम्हाला नंतर कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही आणि तुमच्या कुठल्याच प्रकारची क्वालिटी लॉस होणार नाही. आणि याला पॉझिटिव्हली घ्या. धन्यवाद.